आणि इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील दिनेश पाडी सर. तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत करूया. सेमीफायनल रंगली जाते. एका बाजूला संघ आहे आई गावदेवी CSK सिद्धी करवले, तर त्यांना फाईट करेल जय गणेश्वर दानसर संघ. टॉस जिंकला सिद्धी करवले संघानं आणि प्रथम स्वीकारली फलंदाजी. 3 षटकांचा पूर्वार्ध आणि याच्यामध्ये कशी गोलंदाजी राहील दानसर संघाची. स्ट्रायकर मात्र अक्षय पाटील, नॉन स्ट्राईकला विकी पाटील. पहिला चेंडू फलंदाजी आम्ही का स्वीकारली आहे, म्हणजे याचा अर्थ सगळ्यात जास्त प्रेक्षक आज सिद्धी करवले संघाचे आहेत. आला पहिला चौकार. बारक्या पोरजीचा पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार झाला. हा धमाका जारी आहे. पहिल्या सामन्यामध्ये 23 चेंडूमध्ये 75 धावा ठोकणारा अक्षय पाटील सेमीफायनल मध्ये सुद्धा या थंडीमध्ये कडाक्याची बॅटिंग दाखवतोय. ठोकतोय षटकार. ही टुर्नामेंट गाजवायची होती, ऑलरेडी गाजवली आहे. काय सुरेख अफलातून इनिंग. आणखी एक धडाका. सेकंड इन रो. पहिला चेंडूवर चौकार, लागोपाठच्या 2 चेंडूवर दोन षटकार. जी पहिल्या चेंडूवर धावा आल्या तब्बल 4. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार. अक्षय पाटील थर्ड येईल का हा प्रश्न उद्भवला जरूर, परंतु इथे बापरे जोरात बॉल लागलाय. साधा सोपा झेल होता जरूर, परंतु जाऊन सरळ डोळ्यावर आदळलाय. इथे मात्र झेल तर सुटलाय, नशिबाची शिदोरही मिळतीये, परंतु इजा कुठपर्यंत आहे हे पहिल्यांदा पहा. किशोर पोरजी नीटचा चेंडू समजला नाही आणि खऱ्या अर्थाने चेंडू मात्र आदळलाय तो डोळ्यावर. मिस झेल झाला हा झेल, परंतु झेल सुटला कोणाचा? अक्षय पाटीलचा, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला कहर माजवलाय. अफलातून फलंदाजी हे मुख्य अंग राहिलंय अक्षय पाटीलचं. आतापर्यंत विचार केला तर मात्र बोर्डवर धावा लागलेत त्या तब्बल 17 धावा. 2 षटकार 1 चौकार सुटलेला झेलासेत 1 रन आणि भावकाळ धावा लागला बिनबाद 17. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ आतापर्यंत पाहतोय आपण. टॉस जिंकला आणि आईगावी CSK सिद्धी करवले संघाने मात्र स्वीकारली प्रथम फलंदाजी. अतिशय दर्जेदार खेळ आतापर्यंत राहिलाय अक्षय पाटीलचा. स्ट्राईकवर विकी पाटील पहिल्यांदा, तर गोलंदाजीच्या मार्कवर बारक्या पोरजी. अख्खो टप्प्याच्या चेंडूला काय दिशा दिली आहे. कव्हरच्या डोक्यावरून भिरकावलाय अक्षरशः. एकापेक्षा एक सरस कामगिरी. ठोकला जातोय कव्हरच्या डोक्यावर 1 चौकार. क्या बात प्रहार आणि फक्त प्रहार. आता राईट आर्म राऊंड विकेट बारक्या पोरजी. आणि इथे हा चांगला चेंडू राहिला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चेंडू क्लीन बोल्ड झाला आणि बेल्स मात्र खाली पडली. पहिली विकेट झाली, परंतु सगळं आलबेल राहिलाय सिद्धी करवले संघासाठी. बोर्डवर धावा लागतायत 1-21.
एक बाद 21 धावा बोर्डवर लागल्या. काय सुंदर धावसंख्या उभारली आहे. अक्षय पाटीलनं 17 धावा जोडल्या, विकीनं 4 धावा जोडल्या, एक चांगला चौकार दाखवला. नवीन फलंदाज बंटी पाटील, गोलंदाज राकेश पोरजी. फटाके फुटतायत, अक्षरशः फटाके फुटतायत. मिड विकेटच्या डोक्यावरून अक्षय पाटील अक्षरशः बरसतोय. षटकार. फलंदाजी एखादा दिवस एखाद्या माणसाचा असतो ना, तो दिवस आहे आजचा अक्षय पाटीलचा. आपल्या तमाम पाठराख्यांना मंत्रमुग्ध करताना हा चांगला फटका आहे. टॅपिंग क्रिकेट पाहतोय आपण. लॉंग ऑफच्या चेंडू जाईल. शतरक्षक चेंडू उचलेल, तत्पूर्वी मात्र एंड बदललाय. 5-6 चेंडूमध्ये 24 धावा अक्षय पाटीलनं जोडलेत, तर बोर्डवर धावा लागत आहेत. त्यामध्ये एक बाद 28. राकेश पोरजी गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. बंटी पाटील जो पहिल्यांदा स्ट्राईक खेळेल. 28 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे, परंतु मागच्या सामन्यामध्ये 34 धावांचं भलं मोठं आव्हान 9 चेंडूमध्ये क्लिअर केलंय. त्याच्यामुळे इथे आव्हान किती ठेवावं, कारण कोणतंच आव्हान क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाची खात्री देऊ शकत नाही. यशाच्या पाठीमागे मात्र पाहतोय कैलास पोरजीला दुखापतग्रस्त असून सुद्धा गावासाठी खेळताना मात्र सुरेख कामगिरी त्याची राहिली आहे. राकेश पोरजी अक्षय पाटीलनं जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर शहबाज शेख करून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल. क्रिकेटचा क्लास सुरू आहे. एका अपेक्षा एक सरस कामगिरी. बंटी पाटील अक्षय पाटीलच्या पाठोपाठ मात्र बंटीने हात धुवून घेतले वाहत्या गंगेमध्ये. मिडविकेटची सीमारेषा सहज क्लिअर केली आणि या भोंग्यांच्या इशाऱ्यावर ठोकला षटकार. छत्तीस धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काय सुरेख फलंदाजी. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं राहिलं. फाईन लेग कडे उत्तम क्षेत्ररक्षण. अमीरजी पोरजी यांचं उत्तम क्षेत्ररक्षण. संघासाठी 4 धावा कंप्लीट वाचवल्या. हा निर्धाव चेंडू. 1/36. टॅपिंग क्रिकेट उत्तम क्रिकेट टॅलेंटेड क्रिकेट खेळली जातीये. कौतुक केलं जाईल बंटी पाटीलचंही. डॉट खेळण्यापेक्षा 1 रन कंप्लीट केली. 2 षटकांचा खेळ संपला. बोर्डवर धावा लागल्या. 1/37 धावा. दनादन हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे सगळं लक्षात असायला हवं. 1/37 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. बंटी पाटील आणि अक्षय पाटील अक्षरशः बरसलेत. अक्षय पाटीलनं तर आज विस्फोटक मात्र सगळ्या तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय. दुसरी रजनी त्यानं गाजवली आणि आज अंतिम रजनीमध्ये सुद्धा तोच फॉर्म कंटिन्यू करताना आज वेगळ्या गिअरमध्ये अक्षय पाटील आहे. स्ट्राईकवर बंटी पाटील. क्रिश गोंधली मागच्या सामन्यात सामनावीर. क्रिश गोंधलीवर प्रहार पहा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आज संपूर्ण सिद्धी करवलेकर मात्र मोठ्या हौशीने इकडे आलेत. इथे दाखवला जात आहे षटकार. प्रदीप दादा नामदेव पाटील सलग 3 षटकार ठोकल्यास 4000ची बक्षीस दिली जाईल. पहिला षटकार दाखवलाय. क्रिशवर प्रहार झाला.
ज्या क्रिसला मागच्या सामन्याचा सामनावीर किताब देण्यात आला, या सामन्यामध्ये मात्र ठोकलाय पहिल्या चेंडूवर षटकार. 43 धावा बोर्डवर लागत आहेत. स्कोर बोर्ड मात्र चांगल्या रीतीने धावतोय. अक्षय पाटील आणि विकी पाटीलनं आपल्या परीनं बहारदार खेळ. अंतिम चेंडूवर जितू जेव्हा 1 रन घेतली तेव्हा म्हटलं की शाबासकी द्यावी लागेल. अक्षय पाटील चांगला खेळत असताना सुद्धा माझ्यावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अगदी मनापासून निभावताना बंटी. आणखीन एक उभारी घेणारा चेंडू. इथे मात्र अक्षय 1 रनच घेईल, स्ट्राईकवर राहील, कारण पुढचे 4 चेंडू त्याला खेळायचे आहेत. 44 एक बाद 44 मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे उत्तरार्धामध्ये जय गणेश्वर दानसर संघाला. परंतु दानसर संघाची फलंदाजी ही मित्रांनो काही उबदार आणि विस्फोटक राहिली आहे. 34 धावांचा पाठलाग फक्त 9 चेंडूमध्ये केला आहे. त्याच्यावरून त्या फलंदाजीत ताकद समजते. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका जरूर होता. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. फेकी होती जरूर, परंतु चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केला अक्षय पाटील आणि बंटी पाटीलनं. जत्रा आपल्या गावाला, आपल्या खेळाडूंना मदत करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी सगळी मंडळी येते. हौशे गौशे नवशे तुला सगळ्यांचं विशेष स्वागत केलं जाईल. तुमच्याशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला रंगत नाही. स्लोवर चेंडू. ऍक्शन पहा. तिकडे डॉट खेळला, भोंगे बंद झाले आणि अरे रे रे उफ अशा प्रकारचा खेळ राहिला. अक्षय पाटीलनं आतापर्यंत काय जबरदस्त खेळ दाखवलाय. 8 चेंडूमध्ये 26 धावा, 1 बाद 46. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 षटकार खात क्रिच गोंदीनं आतापर्यंत पुन्हा एकदा रोखून धरलाय. सिंगल रन कंप्लीट आणि या रन मात्र 47 धावा. 1 चेंडू, एका चेंडूवर मोठा फटका लागावा. 50चा मोठा आव्हान टार्गेट सेट केला जाईल का? 47 धावा तर बोर्डवर लागलेत. आज विचार केला तर कृथान 11 जितूआई जिते संघानं फायनलमध्ये प्रवेश नोंदवलाय. काय उबदार खेळ त्यांचाही राहिलाय, परंतु आतापर्यंत नंतर सुपर 5 मध्ये मात्र उत्तम खेळ आतापर्यंत राहिलाय दानसर संघाचाही. सिद्धी करवले संघ मात्र चांगली धावसंख्या उभारत आहे. मोठं आव्हान उभं केलं जात आहे. आव्हान चांगलं बनवलंय. उत्तम. शेवटच्या चेंडूवर ही प्रहार, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय काऊकोणाच्या दिशेने गेला. सिंगल डबल 2 रन कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 रनवर समाधान मानत 49 धावा बोर्डवर लागल्या. 18 चेंडू जिंकण्यासाठी ताकदीचं आव्हान उभं केलंय 50चं. डीजे
विनयजी म्हात्रे आणि कैलासजी तांबडे. आईबा कॅच घेईल त्याला 500 रुपयाची बक्षीस, 1000 रुपयाची बक्षीस. चला भाव वधारलाय, थंडी वाढली आणि भाव वधारला. बघा संधी आहे मध्यरात्रीमध्ये 1000 रुपये कमवायची. 500 रुपये. हा 500 भाव खाली आलाय. 500 आईबा झेल घ्या आणि 500 कमवा. जय गणेश्वर धानसर जिंकण्यासाठी गरज आहे 50 धावांची. 18 चेंडू 50 धावा. 2 सलामीर मैदानामध्ये रवाना होत आहेत. राकेश पोरजी आणि किशोर पोरजी. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विक्रांत पाटील. पहिला चेंडू सामोरा जाईल उत्तरार्धामधला. 18-15चा गणित. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवर विकेट. हा आवाज पहा. जमतील सारे खेळाडू शान वाढल मैदानाची. जमतील सारे खेळाडू शान वाढल मैदानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो. विक्रांत पाटीलनं पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स कमावली आहे. राकेश पोरजेनं जर मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ दाखवला त्याला मात्र प्रेशरमध्ये टाकला आणि पहिल्या चेंडूवर विकेट. 50 धावांचा प्रेशर कायम राहिला आहे कारण 18 चेंडूमध्ये 50 धावा तशा सोप्याही नाही आहेत. अपील अपील अपिलामध्ये फक्त उत्साह. पण तिथे मात्र बारक्या पोरजी पहिला चेंडू खेळतो निर्धाव. एक डॉट चेंडू तुम्हाला त्रासदायक राहील कारण 50 धावांचा टार्गेट हा मनोवैज्ञानिक दबाव राहिलाय. 16 चेंडूने आता मात्र 50 धावा. 18.75 प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 18हून अधिक धावा जमवायच्या आहेत. तडाखा दाखवलाय. अक्को टप्प्याच्या चेंडूला मात्र आसमान दाखवला आणि इथे बारक्या पोरजीनं ठोकला षटकार. डीजे ऑपरेटर बॉल जसा हातामध्ये येईल ना बॉलरच्या बंद करायचं गाणं. आणखीन एक तडाखा. सामना अजून संपला नाहीये. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. लढणं सुरू आहे. सामना संपला नाहीये. पहिले 2 चेंडू तुझ्या नावी तर पुढचे 2 चेंडू बारक्या पोरजीच्या नावी. ठोकले सलग 2 षटकार. अलॉंग दी कार्पेट इथे मात्र खेळला जातं. मिड विकेटची ट्रॅव्हल होईल. रन मिळेल फक्त आणि फक्त 1. 13 धावा. आईवा झेलसाठी इथे अनाउन्समेंट राहील. विलाजी घरत आणि विनय मात्रे. आईबा झेलसाठी 1000 ची बक्षीस दिली जाते. कंपल्सरी 1000. मध्यरात्रीमध्ये पैसे कमवण्याची नामी संधी आहे. दौडू नका. सीमारेषेला काय बसून राहा. या दरम्यान मात्र बारक्या पोरजी ज्यांना बहुत अंतिम चेंडूवर धाव नाही आली आहे. 2 षटकार ठोकलेच जरूर. बोर्डवर धावा लागल्या. 1 बाद 13 धावा. तर नक्कीच विलास घरत्यांना पाहतोय आपण मंचावर.
ज्यांच्याकडून प्रत्येक पिपणीसाठी 10,000ची बक्षीस होती. त्याच्यामुळे आदर्श व्यक्तिमत्व विलासदादा घरात यांचंही कौतुक केलं जाईल. प्रत्येक विकेट साठी 3,000ची बक्षीस येते. विलास शेठ घरात ATM खुला केलाय. फक्त पिनकोड टाकायचे आहेत. 3 सलग षटकार मारा किंवा सलग 3 विकेट्स कमवा. ATM 3 आकड्यांचा आहे. 3,000चे बक्षीस विलास शेठ घरात यांच्याकडून दिली जाईल आणि 50 धावा करेल त्याला 11,000ची बक्षीस. पहा, मी म्हटलं होतं थंडावलेल्या या वातावरणामध्ये मेहनतीची ऊब घेत खेळाडू खेळतायत आणि त्यांना मात्र प्रेरणा देण्यासाठी विलास शेठ घरात खूप छान काम करतायत. सलग 3 षटकार, सलग 3 विकेट, 3,000ची बक्षीस आणि 50 धावा करणाऱ्या खेळाडूला तब्बल 11,000चे बक्षीस. अप्रतिम बक्षीस लगावलं जाते विलास शेठ घरात यांच्या माध्यमातून. दादा तुमचाही विशेष कौतुक. इथे खेळ सुरू आहे आतापर्यंत. जय गणेश धानसर संघ 1 बाद 14 धावा. गोलंदाज समीर पाटील, स्ट्रायकर फलंदाज असेल किशोर पोरजी. क्या बात, क्या बात. एक एक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करील. एक एक निर्धाव चेंडू तुम्हाला त्रास देईल, कारण 50 धावांचा टार्गेट सोपं नाहीच आहे मुळात. आता 10 चेंडू आणि 36 धावा. समीर पाटील तर गोलंदाजीच्या मार्कवर आहे मित्रांनो. याला सिद्धी केला संघ विसरणार नाही. एकट्याने एक मॅच जिंकून दिले, बाय दिली आहे आपल्या रनिंगच्या आधारावरती. आज 5 सुपर 5 संघांमध्ये मॅच नाही झाली तर आज झाली रनिंग. इथून जो वैयक्तिक 25 धावा करेल त्यासाठी आदरणीय विलास शेठ घरात यांच्याकडून 5,000ची बक्षीस दिली जाईल. पहा, कसरत करा, मेहनत करा आणि धाबा बनवा, विकेट घ्या, पैसे कमवा. मित्रांनो, पैसा कमवणं एवढा सोपा नाही आहे, त्यासाठी मेहनत करावी लागेल. आदरणीय विलास शेठ घरात साहेब, त्यांना इच्छा आहे की तुम्ही पैसे कमवा, पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. विकेट घ्या, षटकार ठोका, धावा जमवा. यासाठी मात्र आदरणीय विलास शेठ घरात साहेबांची खूप मोठी बक्षीस. 8 चेंडू आणि 35 धावांची गरज. क्या बात, क्या बात. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. गुड लेन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल होत आहेत आणि समीर पाटील, सॅम, टी शर्टवर नाव आहे सॅम, त्यानं मात्र काय दर्जेदार गोलंदाजी. सुपर 5 मध्ये काय धावलाय तो. बाय मिळून दिली ना, आता मात्र इथे गोलंदाजी तेवढीच चून. फटका सजलाय, परंतु हा फटका मात्र फसलाय. फक्त धाव मिळेल एकच. एकही रन नाही घेतली, कारण कदाचित अंतिम षटकामध्ये जावं लागेल. बोर्डवर धावा लागल्या, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1 बाद 15 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि तब्बल 35 धावांची गरज. जितवाई जिथे संघ संघनायकांना उपस्थित राहायचं आहे. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जितू गोंदले काय सुंदर काम करतायत. क्रिस्टल क्वालिटी पाहतोय, क्वालिटी विथ क्लिअरिटी या टॅग लाईनला धरून मंडळी काम करताना विशेष कौतुक. वंश ऑडिओच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर गणेश, डीजे ऑपरेटर जितू यांनी खूप छान काम केलंय, त्यांचंही विशेष कौतुक. जतीन गोंदली गुंदलेकरांची भूमिका अप्रतिम आणि निवेदाच्या भूमिकेमध्ये महागुरु गडगे सर, साई राजे यांचा हात कोण धरेल. योग्यजी मडवी यांचं समालोचन आणि निवेदन अप्रतिम. जयेश भोसल्यांची दमदार समालोचन आणि त्याच्या समवेत आम्हाला ही संधी. उत्तम, आज सगळं सर्वोत्तम राहिलं आहे. आदरणीय कमलाकर दादा पाटील साहेब, त्याचबरोबर मुकुंदजी राजे साहेब मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये आपल्या सगळ्या मुलांना एकत्र घेत एक सुंदर स्वप्न साकारतायत, त्यांचं विशेष कौतुक.
हा सामना एकतर्फी नेलाय. ज्या धानसर संघानं दर्जेदार फलंदाजी दाखवत 34 धावांचा पाठला काय सहज केला होता, पण इथे मात्र आजची रात्र आई गावदेवी CSK सिद्धी संघ गाजवतोय. आतापर्यंत जिथे संघानं प्रतिम खेळ दाखवलाय, 2 दिग्गजामध्ये लढत होईल असं म्हटलं तर वावगच ठरणार नाहीये, कारण हा सामना चालला एकतर्फी सामना. सुंदर सुंदर गोलंदाजी ओमकार पाटीलची गोलंदाजी पहा. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव, ती पण लेग बाईटची. हलू दिलं जात नाहीये जागचं, चेंडूला कनेक्ट करू दिलं जात नाहीये. ज्या बारक्यानं 2 षटकार दाखवले, तोच बारक्या पोरजी 7 चेंडू डॉट खेळतोय. 11 चेंडू मध्ये 14 धावा बारक्या पोरजीच्या नावावरती, त्याच्यामध्ये 2 षटकार, 7 डॉट बॉल. 18 चेंडूंच्या खेळामध्ये 7 डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी राहिली. टॉस जिंकली, प्रथम स्वीकारली फलंदाजी आणि 50 धावांचा प्रेशर क्रिएट केला आणि तो हँडलही केला. 1 चेंडू 33 धावांची गरज, अशक्य प्रयास, आव्हान. आता फक्त फॉर्मॅलिटीज.